चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर फेसबुक आणि युट्यूब वरती रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला त्याचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला दिली जाईल, जेणेकरून तुम्ही त्याचा लिंक लगेच पाहू शकता. पीडीएफ स्वरूपातील उत्तरे तुम्हाला दिले जातील, त्या उत्तराचाही तुम्ही प्रिंट काढून अभ्यास करू शकता. पीडीएफ स्वरूपात सगळ्या नोट्स दिल्या जातील. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करा. त्याच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून व्हॉट्सअपवरचे जरी मेसेज दिले तरी टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. ज्या ज्या विद्यार्थ्याला आयुष्यात मोठं व्हायचंय, स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचंय, त्यांनीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून मला कळन की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती गरजवंत विद्यार्थी आहेत की ज्यांना या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत शेअर करा. तुमच्याकडे आलेला व्हॉट्सअपचा मेसेज शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातले बॅच मध्ये 5,000 रुपये आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे महाराष्ट्रामध्ये अकॅडमी आहेत, क्लासेस आहेत. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला या सर्व गोष्टी अगदी फ्री उपलब्ध मिळणार आहेत. तरी या गोष्टीचा 4थी आणि 5वी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती. आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या उपयुक्त भाषा विषयावर आधारित लाईव्ह तासिका घेतली आहे. या भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे, 4 उतारावरती 20 प्रश्न, 20 प्रश्नाचे 25 गुण असणार आहेत. त्याच्यासाठी आपण मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतो आणि ते घेतलंच पाहिजे, त्याच्यावर आपण अभ्यास करतो. परंतु त्याच्यामध्ये 50 ते 60 उतारे आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. परंतु आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि ते सर्व करण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आमचं युट्यूब चॅनल शेअर करा. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 128 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 128 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला, वेळ न दवडता उतारा क्रमांक 128, अगदी छोटा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा, आकलन होईल असं वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन प्रशांत. चला, ज्यांचं वाचन झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरचा कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. ज्यांचं वाचन झालंय त्या सर्वांचं अभिनंदन. उत्तर क्रमांक 128, भारतीय अतिप्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. अनेक देशातील लोक इथल्या महान आचार्याकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत, कारण भारत हे विद्येचे केंद्र होते. त्या काळात भारत लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे केंद्र होते. भारतातील माल सर्व जगभर प्रसिद्ध होता. पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे व्यापारी खुशीने समुद्रमार्गे येत ते भारतातील माल खरेदी करायला येत. भारत पुन्हा व्यापार आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे.
भारतीय मालाला अनेक देशांकडे निर्यात केले जाते. अनेक भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ परदेशात काम करतात. पहा, भारताच्या संस्कृतीबद्दल, शास्त्रज्ञाबद्दल, विद्येबद्दल या उत्तरामध्ये सांगण्यात आलं आहे. उत्तर अगदी छोटा. वाचून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव: ओम सोनवणे, यशस्वी भवर, साक्षी खाडे. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी पहिला प्रश्न पहिला: लोक भारतात कशाला येतात? लोक भारतात कशाला येतात? पर्याय ए शिकण्यासाठी, पर्याय बी पर्याय ए शिकवण्यासाठी, पर्याय बी शिकण्यासाठी, पर्याय सी मौज मजा करण्यासाठी आणि पर्याय डी माल विकण्यासाठी. लोक भारतात कशाला येतात? ओम सोनवणे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर. त्यांचं म्हणणं दुसऱ्या ओळीत उत्तर आहे. यशस्वी भोवर बी उत्तर. प्रश्न क्रमांक ताकदचल भोवर. सृष्टी गंधा वाचून झाले. लाईव्ह ताशिका जॉईन कर. सृष्टी पाठीमागे पडली आहेस तू. पहिला प्रश्न स्क्रीनवरती आहे. सृष्टी कट करून जॉईन कर परत. भारतीय लोक भारतात कशाला येत? त्याचं योग्य उत्तर पर्याय शिकवण्यासाठी, पर्याय बी शिकण्यासाठी, पर्याय सी मौज मजा करण्यासाठी, पर्याय डी माल विकण्यासाठी. चला, योग्य उत्तर, प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर पर्याय बी शिकण्यासाठी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी शिकण्यासाठी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. यशस्वी भवर बी उत्तर. येथे लोक महान आचार्याकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत. चला, बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं सर्वांचं बरोबर आलं आहे. ज्यांचं चुकलंय त्यांनी यश सोडवा, जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर कळल. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा: भारत विद्येचे केंद्र होते कारण. प्रश्न दुसरा: भारत विद्येचे केंद्र होते कारण. पर्याय ते मध्यवर्ती ठिकाण होते, पर्याय बी ते एक प्राचीन संस्कृती होती, पर्याय सी तेथे महान आचार्य होते आणि पर्याय डी तेथे प्रवीण कामगार होते. प्रश्न दुसरा: भारत विद्येचे केंद्र होते कारण. पर्याय ए ते मध्यवर्ती ठिकाण होते, जगाच्या अगदी मधोमध होतं म्हणून तिथं विद्येचं केंद्र होतं. पर्याय बी ते एक प्राचीन संस्कृती होती, भारतामध्ये एक प्राचीन संस्कृती होती म्हणून ते विद्येचं केंद्र बनलं होतं. पर्याय सी तेथे महान आचार्य होते, पर्याय डी तेथे प्रावीण्य कामगार होते. चला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ओम बी उत्तर येतंय. प्रशांत बी उत्तर. यशस्वी बी उत्तर. ओम म्हणतोय खालून पहिल्या ओळीत. पहा, पहिली ओळ वाचा: भारत अतिप्राचीन व सांस्कृतिक पैकी एक आहे आणि आहे का नाही. चला, अभिनंदन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. बी उत्तर अगदी योग्य उत्तर. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर: भारत आणखी कशाचे केंद्र होते? भारत आणखी कशाचे केंद्र होते? पर्याय ए कला व संस्कृती, पर्याय बी लहान मोठ्या व्यापार, पर्याय सी शास्त्र व तंत्रज्ञान,
पर्याय डी संगीत आणि नृत्य. हा उत्तर चुकू नका. भारत आणखी कशाचे केंद्र होते? चला प्रश्न तिसऱ्याचं उत्तर टाका. प्रश्न तिसरा, भारत आणखी कशाचे केंद्र होते? पर्याय ए कला आणि संस्कृती, पर्याय बी लहान मोठे व्यापार, पर्याय सी शास्त्र व तंत्रज्ञान, पर्याय डी संगीत आणि नृत्य. मला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. प्रश्न तिसऱ्याचं बी उत्तर आहे. पहा ओम सोनवणे सांगितले वरून तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये पहा, या काळात भारत लहान मोठ्या व्यापाऱ्याचे केंद्र होते. या काळात भारत लहान मोठ्या व्यापाऱ्याचे केंद्र होते. योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवर. प्रश्न चौथा, व्यापारी भारतात माल खरेदी करण्यासाठी एक कारण. प्रश्न चौथा, व्यापारी भारतात माल खरेदी करण्यासाठी एक कारण. पर्याय तो महाग असे, पर्याय बी तो स्वस्त असे, पर्याय सी तो उपयोगी असे, पर्याय डी तो प्रसिद्ध होता. व्यापारी भारतात माल खरेदी करण्यासाठी एक कारण. पर्याय ए तो महाग असे, पर्याय बी तो स्वस्त असे, पर्याय सी तो उपयोगी असे, पर्याय डी तो प्रसिद्ध असे. चला योग्य उत्तर टाका. प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. यशस्वी भवर डी उत्तर देते, तो प्रसिद्ध असे. प्रशांत दिसानक डी उत्तर. चला सर्वांनी उत्तर टाका. पहा याची ओळ क्रमांक शोधून टाका. व्यापारी भारतात माल खरेदी करण्यासाठी एक, त्याचं काय कारण होतं? यशस्वी भवर मध्ये वा चौथ्या लाईन मध्ये भारतातील सर्व माल सर्व जग प्रसिद्ध होता. अभिनंदन यशस्वी, अभिनंदन. सृष्टी गंधा डी उत्तर. अभिनंदन सृष्टी, तुझं खूप छान. चौथ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे भारतातील माल सर्व जग प्रसिद्ध होता. अभिनंदन ओम. ओमने पण सांगितलंय चौथ्या ओळीमध्ये. खूप छान. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी तो प्रसिद्ध होता. तुमच्यासाठी उत्तरातील शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न पाचवा, या उत्तरासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते? चला या प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रश्न पाचवा, या उत्तरासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते? पर्याय ए प्राचीन भारतीय उज्ज्वल काळ, पी भारतीय विद्येचे केंद्र, पर्याय सी भारताचे लहान मोठे उद्योग, आणि पर्याय डी भारताला भेट देणाऱ्या परदेशी पाहुणे. प्रश्न पाचवा, या उत्तरासाठी योग्य सर्वाधिक योग्य शीर्षक असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस चारही पर्यायापैकी ज्या पर्यायाचा जास्तीत जास्त उल्लेख उत्तरामध्ये आला आहे तो उत्तर आपण शेवट फायनल करायचं. जास्तीत जास्त उल्लेख ज्या माहितीबद्दल आपल्याला आला आहे तीच माहिती आपण योग्य ठरवायची. पर्याय ए प्राचीन भारताचा उज्ज्वल
काळ, पर्याय बी भारतात विद्येचे केंद्र, पर्याय सी भारतातील लहान मोठे उद्योग, पर्याय डी भारताला भेट देणारे परदेशी पाहुणे. चला ओम सलोने हे उत्तर देतोय. यशस्वी भवर हे उत्तर. चला सर्वांनी टाईप करा. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर उत्तर दिलं आहे सर्वांनी. हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सृष्टी जंजाळ हे उत्तर देते, खूप खूप अभिनंदन. हे उत्तर अगदी बरोबर आहे. हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, तुमचं खूप छान. चला अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 128 पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता इथं आपण थांबूया. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपल्या मित्रांना आपल्या या उपक्रमाबद्दल माहिती सांगा, युट्यूब चॅनलबद्दल माहिती सांगा, त्यांनाही या फ्री सुविधेचा लाभ घ्यायला सांगा. कृष्णा, खूप उशिरा उत्तर टाकलं, तुझंही अभिनंदन. चला या येथे आपण थांबूया. क्रमांक 128 भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट. थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन. ज्यांनी योग्य उत्तर टाकले, पैकीचे पैकी मार्क मिळवले, त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. तुम्हाला व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती त्याच्या लिंक मिळतील. थँक्यू सो मच.